नमस्कार मित्रांनो. आपण टीईटी परीक्षेसाठी महत्त्वाच्या प्रश्नांची सिरीज सुरू केलेली आहे मित्रांनो. आज आपण टीईटी परीक्षा 2021 मध्ये मराठी व्याकरणावर विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषणासह उत्तरे बघणार आहोत. चला तर सुरू करूया. पहिला प्रश्न, साखरवाडी. साखरवाडी या शब्दात खालीलपैकी कोणता शब्द नाही? तर साखरवाडीमध्ये साखर पर्याय क्रमांक 1 हा शब्द आहे. सार, सा पहिला आणि हा तिसरा र, सार हा पण शब्द आहे. वडी, वडी हा शब्द आहे का? वाडी येतो, वडी हा शब्द याच्यामध्ये नाही. साडी, सा पहिला आणि डी शेवटचा, साडी हा पण शब्द आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हेच आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर. यानंतरचा प्रश्न बघू. धूम ठोकणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? धूम ठोकणे म्हणजे काय? तर धूम ठोकणे म्हणजे पर्याय दिलेला वेगाने धावणे, खूप मार देणे, 3 कपडे धुणे, 4 धो वाहने. बघा, खूप मार देण्याचा धूम ठोकण्याचा काही एक संबंध येत नाही, म्हणून हा एक पर्याय आपला कॅन्सल होतो. तिसरा पर्याय बघा, कपडे धुणे. धूम ठोकणे म्हणजे कपडे धुणे होणार नाही. आणि चौथा पर्याय धो वाहने हे पण होणार नाही, म्हणून आपला एक पहिला पर्याय बरोबर आहे, वेगाने धावणे. तर यानंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढचा प्रश्न, पुढील पैकी कोणती रूपे र ची नाही? र ची रूपे नसलेली आपल्याला ओळखायची. तर पहिला पर्याय सर्व, दुसरा पर्याय सम्राट, तिसरा पर्याय राष्ट्र. आता याच्यामध्ये सर्व जी आहेत ती र ची रूपे आहेत. सर्व र ची रूप आहे, हा रपार जो दिलेला आहे तर रचाच आहे. सम्राट हा पण र चे रूप आहे आणि राष्ट्र हे पण र चं रूप आहे, म्हणून आपलं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो. पुढील पैकी अचूक शब्द कोणता? अचूक. आता पुनर्वसन, पुनर्वसन असं म्हणतो. पुनर, न च्या नंतर र येतं, म्हणजे न च्या नंतरचं जे अक्षर आहे त्याच्यावरती रफार पाहिजे, म्हणजे व वरती रफार पाहिजे. पुनर्वसन पहिल्या शब्दामध्ये पुनर्वसन व वर रफार आहे, म्हणून पहिलंच हे काय होईल? आपलं उत्तर होईल, म्हणून पर्याय क्रमांक 1. बघा, हे पुनर्वसन, पूर्ण वसन होईल हा शब्द, म्हणून हा शब्द नाही येत. पुनर्वसन होईल हा शब्द नाही. आणि पुनर्वसन होईल हा शब्द, म्हणून हा शब्द पण नाही. पहिला पर्याय आपला बरोबर आहे. पुढील पैकी कोणत्या गटातील शब्द क्रियाविशेषण या शब्द जातीतील आहे? आता अरे रे, शाबास हे केवळ प्रयोगी अव्यय मित्रांनो, म्हणजे हे होणार नाही. आपल्याला क्रियाविशेषण ओळखायचं आहे. परंतु, म्हणून हे उभयान्वयी अव्यय आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक 2 चे जे परंतु, म्हणून हे उभयान्वयी अव्यय, म्हणून हा पण आपला पर्याय होणार नाही. आणि बघा, तिसरा पर्याय जो आहे आता, इकडे, हे जे आहेत हे क्रियाविशेषण गटातील शब्द आहेत, म्हणून आपलं उत्तर जे पर्याय क्रमांक 3 आहे. नंतर म्हणजे आपलं उत्तर 3च आहे, पुढचा पर्याय बघायची आपल्याला गरज नाही. त्यानंतरचा प्रश्न, पुढील पैकी धातू साधित विशेषणे कोणती? धातू साधित विशेषणे आपल्याला ओळखायची आहे. बघा, धातू त्याला जोडलेला असतो विशेषणाला. आता बघा, एक विशेषण फळभाजी, याला कोणताही धातू जोडलेला आहे का? नाही, म्हणून हे उत्तर होणार नाही. आता 2 नंबरचं बघा, वाहती. वाहती, वाहला ती हा धातू जोडलेला आहे इथं. ती, वाहती नदी, आपण म्हणतो ना वाहती नदी, पेटती मेणबत्ती, हे ती हा धातू जोडलेला आहे, म्हणून धातू साधित कोणतं विशेषण आहे? वाहती हे जे विशेषण आहे ते धातू साधित विशेषण आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हेच आपलं काय आहे? उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो. पुढील पैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? सकर्मक म्हणजे काय? तर ज्या वाक्यामध्ये कर्म आहे असे वाक्य. तर कर्म बघू आपण. पहिला पर्याय, गवळी धार काढतो. 2, आंबा नासका निघाला. 3, मला घरी यावयास रात्र झाली. आणि 4, सुनील उद्या पुण्याला जाईल. आता याच्यामध्ये सकर्मक क्रियापद आपल्याला ओळखायचं, तरी पर्याय क्रमांक 1 हेच आपलं काय होईल? उत्तर होईल. गवळी धार काढतो. काढणारा कोण? गवळी. गवळी आणि काढण्याची क्रिया कशावर करतो? तर धारेवर करतो, म्हणून हे धार जे त्यातलं कर्म आहे सकर्मक, म्हणून हे वाक्य का कसं आहे? सकर्मक क्रियापदाचं आहे. त्यानंतर बघा, मराठीतील आद्य ग्रंथ कोणता? मराठीतील सर्वात आद्य ग्रंथ कोणता? तर बघा, पर्याय क्रमांक 1 विवेक सिंधू, 2 लीला चरित्र, 3 ज्ञानेश्वरी आणि 4 यापैकी नाही. तर पहिलाच जो विवेक सिंधू आहे तो
मराठीतील आद्य ग्रंथ आहे. यानंतरचा प्रश्न, पुढील पैकी पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य कोणते? पर्याय बघा, मधून लाडू खाल्ला असेल, हे तर भविष्य काळाचं वाक्य होईल म्हणून हे उत्तर होणार नाही. मधुने लाडू खाल्ला होता, होता आलं म्हणजे ते भूतकाळाचं वाक्य होईल म्हणून हे पण आपलं उत्तर होत नाही. मधु लाडू खातो हे साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे म्हणून हे पण आपलं उत्तर नाही. आणि पर्याय क्रमांक 4 बघा, मधुने लाडू खाल्ला आहे, हे आहे पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य म्हणून आपलं पर्याय क्रमांक 4 हेच आहे उत्तर. यानंतरचा प्रश्न बघा, भुजंगप्रयात वृत्तातील गण कोणते? आपल्याला वृत्ते आणि त्याचे गण पाठ असले पाहिजे मित्रांनो. तर भुजंगप्रयात या वृत्ताचे जे गण आहेत ते आहेत य य य य य य य 4 गण म्हणून पर्याय क्रमांक 2 हेच आपलं उत्तर आहे. 11वा प्रश्न, पुढचा प्रश्न बघा, संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधूशी घडते, या ओळीतील अलंकार कोणता? बघा यामध्ये बघा स स इथं स इथं स इथं स आणि इथं स स स अक्षराचा काय झालेला आहे? पुनरुच्चार झालेला आहे. ज्यावेळेस एखाद्या अक्षराचा एखाद्या ओळीमध्ये पुनरुच्चार होतो तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. कोणता अलंकार होतो? अनुप्रास. म्हणून हा जो आहे तो अनुप्रास अलंकार आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते अनुप्रास अलंकार असं आहे. यानंतरचा प्रश्न बघू, पुढीलपैकी ओष्ठ्य वर्ण कोणता? ओष्ठ्य, आता जो वर्ण उच्चारताना आपल्याला ओठाची क्रिया करावी लागते तो वर्ण ओष्ठ्य वर्ण. बघा बरं यामध्ये कोणता वर्ण? भ. बघा भ, भ उच्चारतानाच आपल्या ओठाची काहीतरी हालचाल होते, क्रिया घडते म्हणून हाच जो काय असेल ओष्ठ्य वर्ण. तरी सुद्धा आपण तिन्ही पर्याय बघू. ल, ल उच्चारताना ओठाची हालचाल होते का? नाही. श उच्चारताना ओठाची हालचाल होते का? नाही. ह उच्चारताना पण ओठाची हालचाल होत नाही. भ उच्चारताना बघा ओठाची क्रिया घडते म्हणून भ हा जो आहे तो ओष्ठ्य वर्ण आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक 1 हेच उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघू, केशवसूत या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यकाचे नाव काय? बघा प्रत्येक परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला लेखक आणि त्यांची टोपण नावं माहिती पाहिजे. तर केशवसूत कोणाला म्हणतात? केशवसूत म्हणतात कृष्णाजी केशव दामले यांना म्हणून पर्याय क्रमांक 2 हेच आपलं काय राहील? उत्तर राहील. यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो, पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह असायला हवे? ताई म्हणाली आज अजिंक्य किती छान बोलला. बघा याच्यामध्ये ताई म्हणाली म्हणजे हे पुढचे जे शब्द हे ताईच्या तोंडचे आहेत आणि एखाद्याच्या तोंडचे जर शब्द असेल तर त्याला दुहेरी अवतरण चिन्हामध्ये घेतात आणि या ठिकाणी दुहेरी अवतरण चिन्ह दिलेलंच नाही. आणि प्रश्न असा विचारला की कोणते विरामचिन्ह असायला हवे? तर याच्यामध्ये दुहेरी अवतरण चिन्ह असायला हवं होतं म्हणून याचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दुहेरी अवतरण चिन्ह हे तीनही आपलं होणार नाही. यानंतरचा प्रश्न बघू, धाकट्या भावाला राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले, त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल? आता एखाद्याचा धाकटा भाऊ आहे आणि त्याला त्याने पत्र लिहिले तर चौकशी पत्र असेल का? पहिला पर्याय दिला चौकशी पत्र. चौकशी पत्र कसे असणार म्हणून हा पर्याय होणार नाही. तक्रार पत्र असेल का? पारितोषिक मिळाले आणि त्याने पत्र लिहिले मग तक्रार पत्र ते होणार नाही. मागणी पत्र पण होणार नाही. तो का मागणी करतोय का त्याच्या भावाकडे? नाही. सहज आणि सोपं उत्तर, त्याचं अभिनंदन करण्यासाठी त्याने पत्र लिहिलेलं असणार म्हणून हे पत्र कोणतं आहे? अभिनंदन पत्र. पर्याय क्रमांक 2 हेच आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघू मित्रांनो, कोणत्या प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा या शब्द समूहासाठी योग्य शब्द लिहा. आता लगेच उत्तर देणारा कोण असतो? त्याला आपण काय म्हणतो? हजर जवाबी म्हणतो. काय म्हणतो? हजर जवाबी. आणि हे पर्याय क्रमांक 1 मध्येच आलेले हजर जवाबी व्यक्ती. पटकन उत्तर देणारा. वाचाळ होईल का? नाही. तोंडाळ होईल का? नाही. शब्दप्रभू होईल का? नाही. तर आपलं पर्याय क्रमांक 1 हेच उत्तर आहे, हजर जवाबी. अत्यंत साधे आणि सोपे प्रश्न टीईटी परीक्षा 2021 मध्ये सुद्धा विचारले होते. यानंतर बघा पुढचा प्रश्न, लेखक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार केव्हा प्राप्त झाला? तर लेखक भालचंद्र नेमाडे यांना 6 फेब्रुवारी 2015 मध्ये काय मिळाला होता? ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता आणि 6 फेब्रुवारी 2015 हे पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो, पंजाबातील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण? तर पंजाब येथे झालेल्या
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते सदानंद मोरे. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता 23वा प्रश्न बघा. सभा या शब्दाचे लिंग कोणते? आपण लिंग ओळखताना तो, ती आणि ते असे शब्द सुरुवातीला वापरतो. आणि आता सभा हा शब्द या शब्दाच्या पूर्वी ती सभा, ती हा शब्द वापरतो. ती वापरला असेल तर ते लिंग कोणतं असतं? स्त्रीलिंग. म्हणून पर्याय क्रमांक 1 मध्ये स्त्रीलिंग ती सभा, म्हणून आपलं उत्तर जे येते पर्याय क्रमांक 1 स्त्रीलिंग. यानंतरचा जो प्रश्न आहे मित्रांनो, तुम्ही स्वतःला काय समजता? हा जो प्रश्न आहे हा तुम्हाला होमवर्कसाठी, आणि तुम्ही याचं उत्तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे मित्रांनो. या अधोरेखित सर्वनामाचा प्रकार तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.